नमस्कार. माझे पूर्ण नाव दक्ष रवींद्र सेलवकर. इयत्ता 7वी, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जेवणाळा, पंचायत समिती लाखनी, जिल्हा भंडारा येथील विद्यार्थी आहे. नमस्कार. माझे नाव रुबल संदीप गुरुडे. इयत्ता 6वी, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जेवणाळा, पंचायत समिती लाखनी, जिल्हा भंडारा येथील विद्यार्थी आहोत. आम्ही आत्मनिर्भर भारत या थीम अंतर्गत पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या बसमुळे होणाऱ्या समस्या, जसे की पर्यावरणावर होणारा परिणाम, आरोग्यावर होणारा परिणाम, देशाच्या आर्थिक बजेटवर होणारा परिणाम, हवामान बदल इत्यादी समस्या लक्षात घेऊन सौर ऊर्जेवर चालणाऱ्या बस हरित वाहतुकीकडे एक पाऊल ही संकल्पना निवडलेली आहे. भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेल हे इंधन मोठ्या प्रमाणावर आयात करावे लागते. त्यामुळे देशाचा पैसा परदेशात जातो. इंधनाच्या किमती वाढतात. याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होतो. सरकारी अर्थसंकल्पावर होतो. पेट्रोल डिझेलच्या वापरामुळे पर्यावरण दूषित होते. पेट्रोल आणि डिझेल बसमुळे प्रदूषण, आरोग्य समस्या आणि हवामान बदल यासारख्या गंभीर अडचणी निर्माण होतात. सौर ऊर्जा बस वापरल्यामुळे या समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात आणि स्वच्छ पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था निर्माण होऊ शकते. भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेल हे साठे मर्यादित आहेत. त्यामुळे ते इतर देशातून आयात करावे लागते. त्यामुळे देशाचा पैसा परदेशात जातो. पेट्रोल आणि डिझेल बसमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे परिणाम गंभीर आहेत. या बसमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे परिणाम यामधून निघणाऱ्या धुरामुळे हवेचे प्रदूषण वाढते. त्यामुळे श्वसनाचे आजार, दमा आणि हृदयविकार होऊ शकतात. कार्बन डायऑक्साईड आणि इतर वायूमुळे जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल, उष्णता, इंजिनच्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण निर्माण होऊ शकतात. ताण आणि श्रवणशक्ती कमी होणाऱ्या समस्या निर्माण होऊ शकतात. आणि वापरकर्ता विश्लेषण आजच्या काळात पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या बसमुळे होणारा प्रदूषण, आरोग्य समस्या आणि पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी या सौर ऊर्जेवर चालणारी ही बस स्वच्छ, पर्यावरण पूरक आणि खर्चिकदृष्ट्या किफायतशीर आहे. आणि म्हणून ह्या समस्या दूर करण्यासाठी, आपल्या भारत देशाला समृद्ध आणि श्रीमंत बनवण्यासाठी आम्ही ह्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या बसेस हरित वाहतुकीकडे एक पाऊल ही संकल्पना निवडलेली आहे. धन्यवाद.